Welcome to free online classes of physics with Labor sir. So, dear students, we are learning classification of thermodynamic processes. And up to this lecture, we have discussed the first three thermodynamic processes, which are that reversible and irreversible processes first. Second, isothermal processes. And third one is the isobaric processes. आणि प्रत्येक प्रोसेसची डेफिनेशन एक्सप्लेनेशन पीव्ही डायग्रॅम आणि हीट एक्सचेंज किंवा वर्क डन ड्युरिंग दॅट each process we have find the expression for that, and at the end of each process we have studied which point should be remembered to understand the each thermodynamic process. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे कोणतीही थर्मोडायनामिक प्रोसेस स्टडी करताना जी सिस्टीम आपण यूज करणार आहे ती सिस्टीम म्हणजे आयडियल गॅस असणार, इनक्लोज्ड इनसाइड अ सिलेंडर फिटेड विथ मुव्हेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन. आणि या पिस्टनच्या ज्या वॉल्स आहेत त्या वॉल्स कंडक्टिंग असणार की इन्सुलेटिंग असणार, दॅट विल डिपेंड अपॉन द रिक्वायरमेंट्स. ओके, तर इथं let us learn fourth thermodynamic process, which is the isochoric process. तर मुलांनो, आयसोकोरिक प्रोसेसला या ब्रॅकेट मधून तुम्हाला बऱ्यापैकी मिनिंग त्याचा कळेल. म्हणजे व्हेलॉसिटी व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस कॉन्स्टंट, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम इक्वल टू झिरो. म्हणजे ज्या थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज केप्ट कॉन्स्टंट, that process is called as isocoric process. मग व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवत असाल तुम्ही तर चेंज कोण होणार? प्रेशर अँड टेम्परेचर ऑफ दॅट सिस्टीम. मग त्या पद्धतीनं तुम्ही आयसोकोरिक प्रोसेसला डिफाईन करू शकता. ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट बट प्रेशर अँड टेम्परेचर चेंजेस. सी हिअर डेफिनेशन. द प्रोसेस इन विच volume of system remains constant throughout the process is called isocoric process. आता ह्या आयसोकोरिक प्रोसेसला एक्सप्लेन करणारी काही स्टेटमेंट्स आपण इथं समजावून घेऊया. पहिलं स्टेटमेंट असणार आहे, इन आयसोकोरिक प्रोसेस चेंज इन व्हॉल्यूम इज झिरो बिकॉज इट इज कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. हे पहिलं स्टेटमेंट तुम्हाला समजावून घ्यावं लागेल. सी हिअर, आयसोकोरिक प्रोसेस इज constant volume process. That's why change in volume equal to 0. सेकंड स्टेटमेंट मध्ये आयसोकोरिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम चेंज होत नाही, आणि जर व्हॉल्यूम चेंज होत नसेल तर वर्क डन होणार नाही. म्हणजे इन आयसोकोरिक प्रोसेस वर्क डन इज इक्वल टू झिरो. म्हणजे सिस्टीम डज नो वर्क ऑन इट्स इन्व्हायरमेंट बिकॉज there is no change in volume. Second statement असं समजावून घ्या. For isocoric process does no work on its environment. म्हणजे सिस्टीम कडून कोणतंही वर्क होत नाही त्याच्या इन्व्हायरमेंटवर. म्हणजे इथं डज याचा अर्थ सिस्टीम डज नो वर्क ऑन इट्स इन्व्हायरमेंट. दॅट्स वाय वर्क दॅट इज इक्वल टू पी डेल्टा व्ही किंवा डीव्ही इक्वल टू झिरो. आता इथं या आयसोकोरिक प्रोसेसला वर्क डन जर झिरो असेल तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक अप्लाय करून आपल्याला काय आन्सर मिळतं? सी हिअर, द प्रोसेस इज कॅरीड आउट इन क्लोज्ड वेसल. आयसोबारिक प्रोसेस मुलांनो आपण ओपन वेसल मध्ये कॅरी आउट करतो, आणि त्याचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण बॉइलिंग ऑफ वॉटर ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. दॅट वॉज द आयसोबारिक प्रोसेस. पण आयसोकोरिक प्रोसेस ह्या सगळ्या क्लोज्ड व्हेसल मध्ये घडवून आणल्या जातात, कॅरीड केले जातात. म्हणजे एक्झाम्पल असेल तर घरी आपल्या आपण प्रेशर कुकर यूज करतो कुकिंगसाठी. तर ती कुकिंगची प्रोसेस जर प्रेशर कुकर मध्ये जर तुम्ही करत असाल तर दॅट इज नथिंग बट आयसोकोरिक प्रोसेस. कॉन्स्टंट व्हॉल्यूमला ती प्रोसेस होत असते. दॅट्स वाय आयसोकोरिक प्रोसेसेस आर कॅरीड इन क्लोज्ड व्हेसल. आता आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक मध्ये आपल्याला काय मिनिंग कळतं पहा. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय आहे? Q इक्वल टू
डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आता यातील W0 बरोबर आहे ना. सी हिअर Q इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. पण W0 कारण आयसोकोरिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम चेंज होत नाही, चेंज इन व्हॉल्यूम 0 आहे, वर्क डन 0. दॅट्स वाय Q इक्वल टू डेल्टा यू. याचं मिनिंग काय राहील? जी पण हीट तुम्ही सिस्टीमला सप्लाय करणार आहे, ऍड करणार आहे, ती एंटायर हीट विल बी यूज to increase the internal energy of the system, that is to increase its temperature. See here, all the heat added to system causes an increase in its internal energy. आणि इंटरनल एनर्जी मध्ये जर इन्क्रीज होत असेल तर टेम्परेचर पण त्या सिस्टीमचं इन्क्रीज होणार. म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस मध्ये टेम्परेचर चेंज होणार, प्रेशर चेंज होणार, फक्त वर्क डन 0 असणार. अशा आयसोकोरिक प्रोसेसचं एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं असेल तर जसं मी म्हटलं, आयसोकोरिक प्रोसेसेस आर कॅरीड इन क्लोज्ड व्हेसल. एक्झाम्पल पहा त्या प्रकारचंच आहे. सी हिअर, कुकिंग इन प्रेशर कुकर. मग प्रेशर कुकर हा क्लोज्ड व्हेसलचा टाईप येतो आणि त्या क्लोज्ड व्हेसल मध्ये जर तुम्ही कुकिंग करत असाल तर ती कुकिंग प्रोसेस ही आयसोबारिक प्रोसेस असेल. आता इथं जर तुम्हाला पीव्ही डायग्राम आयसोकोरिक प्रोसेसची स्टडी करायची असेल, पीव्ही डायग्राम जर आपल्याला स्टडी करायचं असेल किंवा कशी येईल पीव्ही डायग्राम बघायची असेल तर या आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर आणि टेम्परेचर ह्या दोघांच्या मध्ये बदल होतोय. मग व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूमचा जो स्टेट व्हेरिएबल तो नेहमी कॉन्स्टंट असेल आणि प्रेशर बदलत जाईल. म्हणजे हा जो पीव्ही डायग्रामचा कर्व येईल तो स्ट्रेट असेल, पण तो स्ट्रेट असताना प्रेशर ऍक्सिसला पॅरलल असेल. यू कॅन सी in this PV diagram. See here. So in this PV diagram, pressure changes is along y-axis and volume changes is along x-axis. And this 1 is the initial state of the system, 2 is the final state of the system. But ज्यावेळी system undergoes change from the initial state to final state, हा arrow वरून तुम्हाला कळतं, arrow ची डायरेक्शन सांगते system is changing its state from 1 to 2, इनिशियल टू फायनल. काय लक्षात येतं आपल्याला? इनिशियलला प्रेशर पी आय आहे, इनिशियलचा व्हॉल्यूम व्ही आय आहे, फायनलचं प्रेशर पीएफ झालं म्हणजे प्रेशर डिक्रीज झालं. आर गेटिंग इट? बट व्हॉल्यूम इज रिमेनिंग सेम आणि यावेळी टेम्परेचर देखील चेंज झालं असेल. तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट but pressure and temperatures are changing. That's why PV diagram of isocoric process is a straight parallel to pressure axis. आता यानंतर आपण थर्मोडायनेमिक्स ऑफ आयसोकोरिक प्रोसेस समजावून घेऊ. आणि या आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे वर्क डन होत नाही, 0 आहे वर्क डन, पण हीट एक्सचेंज तर व्हायला लागले ना. आणि एक्सचेंज झालेली हीट आपल्याला इथं कळतं, एक्सचेंज झालेली हीट completely converted into internal energy. Exchange heat oil that causes to increase the internal energy of the system, that means to increase the temperature. So let us learn thermodynamics of this isocoric process. See here, thermodynamics of isocoric process, आणि इथं तुम्ही एक्सप्रेशन काढणार आहात heat exchanged in isocoric process. See here, expression for heat exchanged in case of an isocoric process. आणि त्या एक्सप्रेशन फाइंड करताना आपल्याला माहिती आहे, इन आयसोकोरिक प्रोसेस सिस्टीमचा व्हॉल्यूम हा नेहमी कॉन्स्टंट असतो. इजंट इट? व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम इज ऑलवेज कॉन्स्टंट. आणि व्हॉल्यूम जर सिस्टीमचा कॉन्स्टंट असेल तर चेंज इन व्हॉल्यूम 0. या सेंटेन्सला तुम्ही रीड करा. इन आयसोकोरिक प्रोसेस volume of system always remains constant, that is change in volume equal to 0. आता व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर आपल्याला काय लक्षात येतं? therefore system does not do any work on its environment. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर वर्क डनच होणार नाही, चेंज इन व्हॉल्यूम 0 असेल तर वर्क डन 0 असेल. म्हणजे सिस्टीम त्याच्या एन्व्हायरमेंटवर कोणत्याही प्रकारचं वर्क डन करणार नाही. Isn't it? मग जी सिस्टीमला हीट मिळेल सराउंडिंग कडून, त्या हीटचं युटिलायझेशन कसं होईल? द हीट which will be received by system
will be utilized to increase its internal energy, that is means to change its temperature. हे तुम्ही सेकंड स्टेटमेंट मध्ये समजावून घेऊ शकता. The system does not do any work on its environment, कारण change in volume 0 आहे, and all the heat supplied to the system is converted into its internal energy, म्हणजेच त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी त्या हीटचा यूज केला जाईल. ना आता आपण जर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक इथे यूज करायचा प्रयत्न केला, सी हियर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयसोकोरिक प्रोसेस. आता थर्मोडायनामिकच्या फर्स्ट लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे Q इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, पण डब्ल्यू झिरो आहे त्यामुळे Q इक्वल टू डेल्टा यू मिळेल तुम्हाला इथं. Q इक्वल टू डेल्टा यू मिळेल, आणि Q इक्वल टू डेल्टा यू जर मिळत असेल तर वर्क डन झिरो झालं. त्यामुळं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा मीनिंग असा होतो की जी पण हीट तुम्ही सिस्टीमला सप्लाय करताय ती पूर्णपणे हीट इंटरनल एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल, इंटरनल एनर्जी इन्क्रीज करेल, टेम्परेचर सिस्टीमचं इन्क्रीज करेल. मग इंटरनल एनर्जी जर चेंज होत असेल तर चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला आपण समजावून घेऊ. सी हियर चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ दॅट गॅस किंवा सिस्टीम डेल्टा यू ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे ना, त्यामुळे फॉर्म्युला काय येईल पहा, डेल्टा यू इक्वल टू एन सीव्ही डेल्टा टी. मग इथं डेल्टा टी म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. यू कॅन सी हियर देअरफॉर डेल्टा यू इक्वल टू एन सीव्ही फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. ह्या इक्वेशन मध्ये सीव्ही म्हणजे काय आहे, molar specific heat of gas at constant volume. See here, CV specific heat at constant volume. आणि हे डेल्टा टी म्हणजेच TF मायनस टी आहे, दिस इज द चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर म्हणजे इक्वेशन 1 मध्ये तुम्हाला चेंज इन इंटरनल एनर्जीचं इक्वेशन मिळालं. हीट एक्सचेंज झाल्यानंतर इंटरनल एनर्जी मध्ये ती कन्वर्ट होते. आता या प्रोसेसमध्ये आयसोकोरिक प्रोसेसमध्ये वर्क डन इन दिस प्रोसेस आपल्याला माहिती आहे वर्क डन झिरो आहे, विच इज W इक्वल टू पी डेल्टा व्ही. इथं डेल्टा व्ही झिरो असल्यामुळे वर्क डन झिरो, त्यामुळे इक्वेशन 2 तुम्हाला इथे मिळेल. मग थर्मोडायनामिक फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक नुसार हीट जी एक्सचेंज झालेली आहे एन्व्हायरमेंट कडून सिस्टीमला, ती आपल्याला कसं मिळवता येईल. हीट एक्सचेंज इज गिवन बाय फ्रॉम एन्व्हायरमेंट टू सिस्टीम Q इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. यातील डब्ल्यू झिरो म्हणजे Q इक्वल टू डेल्टा यू मिळेल, आणि डेल्टा यू ची व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन 1 मध्ये आहे. सो हीट एक्सचेंज इज इक्वल टू एन सीव्ही डेल्टा टी. सो दिस इज द थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. जिथं तुम्ही एक्सप्रेशन फाइंड आउट केलात इक्वेशन 3, व्हॉट इज दॅट, एक्सप्रेशन फॉर हीट एक्सचेंज इन केस ऑफ एन आयसोकोरिक प्रोसेस. आता यानंतर प्रत्येक प्रोसेसचे काही पॉइंट्स आपल्याला रिमेंबर इन्स्टंटली रिमाइंड व्हायला पाहिजे. नेमकं या प्रोसेसमध्ये झिरो कोण, नॉन झिरो कोण, हीट सप्लाय केलेली कुठे युटिलाइज होते, हे सांगणार रिमेंबरचे पॉइंट्स आपण लर्न करूया. सी हियर पॉइंट्स टू रिमेंबर. ऑलवेज रिमेंबर फॉर एन आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस साठी तुम्हाला काही पॉइंट्स, साधारणतः 3 ते 4 पॉइंट्स नेहमी लक्षात ठेवावे लागतील. पहिला पॉइंट म्हणजे कोणता, तर आयसोकोरिक प्रोसेस ही कॉन्स्टंट व्हॉल्यूमची प्रोसेस आहे, त्यामुळे चेंज इन व्हॉल्यूम किती असेल, झिरो असेल. सी हियर फर्स्ट पॉइंट, इन केस ऑफ आयसोकोरिक प्रोसेस चेंज इन व्हॉल्यूम झिरो, कारण कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल, चेंज इन व्हॉल्यूम झिरो असेल तर वर्क डन झिरो असणार. इथं सेकंड पॉइंट तोच असेल. सी हियर वर्क डन झिरो, नो वर्क इज डन बिकॉज व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज डेल्टा व्ही इक्वल टू झिरो. आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत असेल तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक मध्ये तुम्हाला हीट सप्लाय कम्प्लिटली कन्वर्टेड इनटू चेंजिंग द इंटरनल एनर्जी, म्हणजे Q इक्वल टू डेल्टा यू मिळेल. इथं पहा Q इक्वल टू डेल्टा यू. याचा मिनिंग असा, एनर्जी एक्सचेंज इज युज्ड टू चेंज इंटरनल एनर्जी, दॅट इज टू चेंज इट्स टेम्परेचर. म्हणजे आयसोकोरिक प्रोसेसचं टेम्परेचर चेंज होत आहे, म्हणजे चेंज इन टेम्परेचर नॉट इक्वल टू झिरो. सी हियर फोर्थ पॉइंट इज द सेम, चेंज इन टेम्परेचर नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे टेम्परेचर ऑफ सिस्टीम
चेंजेस आयसोकोरिक प्रोसेसमध्ये. तर these are the 4 points that you have to always remember for while studying आयसोकोरिक प्रोसेस. तर या पद्धतीने आपण फोर्थ थर्मोडायनेमिक प्रोसेस इथं कंप्लीट केले. त्याची डेफिनेशन, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचे एक्झाम्पल, पीव्ही डायग्रॅम आणि थर्मोडायनॅमिक्स ऑफ आयसोकोरिक प्रोसेस, जिथं तुम्ही हीट एक्सचेंजचं एक्सप्रेशन फाइंड आउट केलं आणि शेवटी आयसोकोरिक प्रोसेससाठी जे तुम्हाला पॉइंट्स रिमाइंड करावे लागतील, रिमेंबर करावे लागतील, ते पॉइंट्स इथे एकूण 4 आहेत. विथ दिस वी विल कम्प्लीट दिस लेक्चर. थँक्यू फ्रेंड्स.